नमस्कार, मी क्षितिजा आणि आजपासून चालू झालेल्या आपल्या YouTube मास्टर क्लासमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर तुम्ही माझ्यावरती ट्रस्ट ठेवून या जर्नीमध्ये माझ्यासोबत पार्टिसिपेट झालेला आहात. या कोर्सला तुम्ही एनरोल केलेला आहे, तर त्याच्याबद्दल सगळ्यात पहिला खूप खूप थँक्यू. तर YouTubeशी रिलेटेड ज्या काही बेसिक टू ॲडव्हान्स ज्या काही आपल्या कन्सेप्ट्स असतील तर त्या अगदी डिटेलमध्ये कव्हर होतील. अगदी चॅनल क्रिएट कसं करायचं, पूर्ण सिलेबस काय आहे, तर तो मी थोड्याच वेळात तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. बट तुमचे जे काही बेसिकपासून जे काही छोटे छोटे डाऊट्स असतील तर ते सगळे आपण या क्लासमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. क्लासचं जे ड्युरेशन असणार आहे तर ते टोटल 1 मंथ असणार आहे. टोटल 1 महिना आपले हे जे लेक्चर्स आहेत तर ते चालणार आहेत. तुमचे जे काही डाऊट्स असतील तर ते मला तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला पर्सनली विचारू शकता. ठीक आहे. आता प्रत्येकाचा तुमचा निश जो असेल तर तो वेगवेगळा असेल किंवा असे पण भरपूर जण आहेत की अजून तुमचा निशच सिलेक्ट नाही झालेला. निश म्हणजे काय, तुमचा कॉन्टेंट. ठीक आहे. म्हणजे कोणत्या टॉपिकवरती तुम्ही व्हिडिओज बनवणार आहात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एज्युकेशनल कॅटेगरीजमध्ये बनवणार आहे किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही कुकिंग बनवणार आहे. असे वेगवेगळ्या कॅटेगरीज असू शकतात. तर जे व्हिडिओज तुम्ही बनवू शकताय, ठीक आहे, जे व्हिडिओज लॉंग टर्ममध्ये बनवू शकताय, कारण एक यूट्यूब चॅनल एक असं आहे की ते तुम्हाला लॉंग टर्ममध्ये त्याच्यावरती कॉन्टेंट बनवता आला पाहिजे. म्हणजे आज तुम्ही यूट्यूब चॅनल चालू केलं, ठीक आहे, आज यूट्यूब चॅनल चालू केलं तर तुमच्याकडे कॉन्टेंट नेहमी असला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काय पोस्ट करायचं हे विचार नाही करायला पाहिजे. तर वेगवेगळे टॉपिक्स याच्यामध्ये तुम्हाला समजले पाहिजेत आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही ते व्हिडिओज रेकॉर्ड करून पोस्ट केले पाहिजे. तर असा तुमचा कॉन्टेंट हवा. तर अगदी कॉन्टेंट कोणता चूज करायचं तिथपासून आपण चालू करणार आहोत. ज्यांचे अजून कॉन्टॅक्ट सिलेक्ट झालेले नाही आहेत, निश अजून सिलेक्ट झालेले नाही आहेत, तर आपण बेसिक पासूनच चालू करणार आहे की वेगवेगळ्या टॉपिक्सचे आयडियाज मी तुम्हाला सांगेन की कोणते कोणते टॉपिक्स तुम्ही यूज करू शकता आणि मग अकॉर्डिंगली तुम्हाला जे व्हिडिओज तुम्ही जास्तीत जास्त क्रिएट करू शकताय, ज्या व्हिडिओज बद्दल तुमच्याकडे नॉलेज आहे तर त्यातला कुठलाही टॉपिक जो आहे तर तो तुम्ही सिलेक्ट करू शकताय. जे स्ट्रॅटेजीज असतील त्या टॉपिकशी रिलेटेड तर ते तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड वन आहे की कुठलाही युट्यूब चॅनल चालू करण्यासाठी, ठीक आहे, लक्ष देऊन ऐका, कुठलाही युट्यूब चॅनल चालू करण्यासाठी सगळ्यात पहिला बेसिक जो आहे तर तो तुमचा मेल आय डी. तुमचा मेल आय डी जो आहे, जीमेल आय डी जो आहे @gmail.com जो मेल आय डी आहे ना, तर तो मेल आय डी खूप जास्त महत्त्वाचा असतो. त्या मेल आय डीलाच लिंक तुमचा यूट्यूबचा अकाउंट जो आहे तर तो क्रिएट होतो. तुमच्या फोनमध्ये जे काय काय मेल आय डी आहेत, फॉर एक्झाम्पल तुमच्या फोनमध्ये जर 2 मेल आय डी असतील तर त्या 2 मेल आय डीज वरून तुम्ही 2 यूट्यूबचे अकाउंट्स क्रिएट करू शकताय. ठीक आहे. बट इथे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की जो मेल आय डी तुम्ही यूज करताय तर त्या मेल आय डीचा पासवर्ड तुम्हाला माहिती असला पाहिजे. सो दॅट नंतर भविष्यामध्ये ज्यावेळी तुम्ही चॅनल मॉनिटाईज करणार आहात किंवा तुमचा डिव्हाइस स्विच होतोय तर त्यावेळी तुम्हाला तो जो पासवर्ड आहे तर तो माहिती असला पाहिजे. आणि नसेल जरी माहिती तरी ते जे मेल आय डी आहे तर ते तुमच्याच मोबाईल नंबर थ्रू क्रिएट केलेले असले पाहिजेत. सो दॅट ज्यावेळी पासवर्ड माहिती नसेल तर तुम्ही फॉरगॉट पासवर्ड करून तुमचा जो पासवर्ड आहे तर तो पुन्हा ऍक्सेस करू शकता. ठीक आहे. त्यामुळे लक्ष ठेवून ऐका की जर तुमच्या फोनमध्ये 3 मेल आय डी असतील तर त्या तिन्ही अकाउंट्स थ्रू तुमचं यूट्यूब चॅनल जे आहे ते क्रिएट होऊ शकतंय. मग तुम्हाला जो मेल आय डी वापरायचा आहे तर त्याच मेल आय डी चूज करायचा, स्विच अकाउंटमध्ये जायचं, तोच मेल आय डी मी तुम्हाला दाखवेन ती प्रोसेस, तोच मेल आय डी चूज करायचा आणि त्याच मेल आय डीवरती कंटिन्युअसली तुमचं पोस्टिंग असेल किंवा तोच मेल आय डी यूट्यूब स्टुडिओसाठी तुम्हाला यूज करायचा आहे. ठीक आहे. आणि त्याचा ॲक्सेस तुमच्याकडे हवा, त्याच्या पासवर्डचा ॲक्सेस तुमच्याकडे हवा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, मी तुम्हाला आता मेल आय डी कसा क्रिएट करायचा तर हे पण तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. पण जर तुमचे ऑलरेडी मेल आय डी असतील तर ते सेम तुम्ही वापरू शकताय. नवीन जीमेल क्रिएट करण्याची गरज नाही. एक सिम्पल प्रोसेस मी एक्सप्लेन केलेली आहे की कशा पद्धतीने तुम्ही मेल आय डी आहे तर ते क्रिएट करू शकता. दुसरा प्रश्न म्हणजे यूट्यूब चॅनल नवीन ओपन करायचं का, तर ऑलरेडी तुमचं यूट्यूबचं चॅनल असेल तर सेम चॅनल तुम्ही यूज करू शकताय. जर तुम्ही भरपूर दिवस त्याच्यावरती काय पोस्टिंग वगैरे केलं नसेल किंवा तुमच्याकडे ॲक्सेस नसेल तरच तुम्ही नवीन अकाउंट जे असेल तर ते ओपन करा. नाहीतर ऑलरेडी जर तुम्ही व्हिडिओज अपलोड करतायत आणि व्ह्यूज वगैरे येत आहेत, एंगेजिंग कॉन्टेंट तुमचं आहे आत्ता सध्या, तर तुम्ही सेम अकाउंट जे आहे ते कंटिन्यू करू शकता. जर अकाउंट डेट झालं असेल, जर त्याचा पासवर्ड वगैरे माहिती नसेल तरच तुम्ही न्यू अकाउंट जे आहे तर ते क्रिएट करा. आता न्यू अकाउंट क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिला तुम्हाला मेल आय डी क्रिएट करायला लागेल आणि त्या मेल आय डी थ्रू तुम्हाला एक नवीन यूट्यूबचं अकाउंट आहे तर ते क्रिएट करावं लागेल. कसं क्रिएट करायचं तर ते डिटेलमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. जीमेल आय डी कसा ओपन करायचा आणि त्या जीमेल आय डी थ्रू तुमचा यूट्यूबचा अकाउंट कसा ओपन करायचा तर ते डिटेलमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. ह्या 2 महत्त्वाच्या प्रोसेस आहेत सुरुवातीच्या, एक जीमेल आय डी आणि त्या जीमेल आय डी थ्रू लिंक तुमचा जो काय यूट्यूब अकाउंट असणार आहे तर तो तुमच्या फोनमध्ये तुम्हाला ओपन करून ठेवायचा
आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे तुमच्या चॅनलला तुम्ही नाव काय देणार आहे, तर ते सुद्धा तुम्हाला सुरुवातीला डिसाईड करायचं आहे. कारण नंतर पुढे जाऊन तुम्ही सारखं नाव चेंज करू शकत नाही. एकदा दोनदा केलं तर ठीक आहे, बट मी सजेस्ट करते की जे नाव तुम्ही देणार आहात तर त्याच अकॉर्डिंगली आत्ताच तुम्ही ते प्रिपेअर करा. आता नाव कसं द्यायचं, फॉर एक्झाम्पल जर माझं व्लॉगिंगशी रिलेटेड काही चॅनल असेल तर मी क्षितिजा भाट व्लॉग्स असं नाव दिलेलं आहे. जर माझं बिझनेसशी रिलेटेड काही ट्युटोरियल्स मी शेअर करते तर क्षितिजा भाट बिझनेस असं मी नाव दिलेलं आहे. जे मेन चॅनल आहे तर त्याला सेम मी माझंच नाव दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुमचा जो निश आहे तर त्या अकॉर्डिंगली तुम्हाला तुमच्या चॅनलचं नाव जे आहे ते द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल जर तुमचं काही टेक्निकल चॅनल असेल, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल काही टेक्निकल गॅजेट्सचे तुम्ही रिव्ह्यूज देताय तर त्या अकॉर्डिंगली नाव द्यायचं. जर गेमिंग चॅनल असेल तर त्या अकॉर्डिंगली, एज्युकेशनल चॅनल असेल तर त्या अकॉर्डिंगली तुमची नावं जी असेल तर ती तुम्हाला द्यायच्यात आणि ती तुम्हाला आत्ताच पहिल्यांदाच सेट करायच्यात. तर नाव चूज करण्यासाठी सिम्पली तुम्हाला जर तुम्ही ऑलरेडी सजेस्ट केलं असेल काही तर ते तुम्ही देऊ शकता, किंवा तुम्ही सिम्पली AI चे टूल्स जे असतील तर ते यूज करू शकता. जसं की आपण आता ChatGPT पासून चालू करतोय तर ChatGPT तुमचं नाव जे आहे तर ते सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतं. त्यामुळे ChatGPT आहे तर तो तुम्ही यूज करा. कसा यूज करायचा ChatGPT तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेनच, कारण आपल्याला भरपूर पार्ट जो आहे तर तो AI थ्रू घ्यायचा आहे. कारण आपला चॅनलचा जो आता कॉन्टेंट आहे इथून पुढचा तर तो आपण SEO फ्रेंडली करणार आहे. ठीक आहे, म्हणजे असा सिलेक्ट करायचा आहे आपला निश जो आहे किंवा आपला कॉन्टेंट जो आहे तर तो असा सिलेक्ट करायचा आहे की ज्याच्यासाठी जास्तीत जास्त ऑडियन्स आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे ऑलरेडी एका जुन्या बॅचला एक स्टुडंट होते तर त्यांनी जो टार्गेटेड ऑडियन्स ठेवला होता तर तो फक्त CBSE क्लास 1st to 4th अशीच छोटी मुलं होते, CBSE क्लास 1st to 4th. मग जर तो ऑडियन्स छोटा असेल तर त्यांना तिकडेपर्यंत पोहोचणं खूप जास्त अवघड असतं. त्यामुळे थोडासा असा प्रयत्न करायचा, तुम्ही एज्युकेशनल व्हिडिओज बनवणार आहात, लहान मुलांसाठी बनवणार आहात तर तुम्ही CBSE स्टेट ICSE सगळे टॉपिक्स याच्यामध्ये कव्हर करू शकता, सो दॅट जास्तीत जास्त ऑडियन्स तुमचा जो आहे तर तो मोठा होणार आहे आणि जास्तीत जास्त लोक तुमचा डेटा जो आहे तर तो कंझ्युम करणार आहे. फॉर एक्झाम्पल मी एखादा व्हिडिओ बनवते, ठीक आहे, आणि तो जर म्हणजे क्वचित लोकांना उपयोगी असेल तर तो माझा चॅनल लवकर मॉनिटाईज होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्यामुळे तुमचा निश सिलेक्ट करताना असा सिलेक्ट करायचा की जे इतरांसाठी उपयुक्त आहेत, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जो आहे तर तो तुम्हाला बेसिकली याच्यामध्ये करायचा आहे. म्हणजे लोक काय बघतायत तर हे तुमच्या लक्षात आलं ना एकदा की डिटेलमध्ये तुमच्या लक्षात येतं की आपण कशावरती कॉन्टेंट बनवायचं. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही माझ्या चॅनलची जर हिस्ट्री बघायला गेला तर माझ्या चॅनलमध्ये सुरुवातीचे काही व्हिडिओज ट्रॅव्हलच्या रिलेटेड आहेत, त्यानंतर काही व्लॉग्स आहेत, त्यानंतर काही ह्याचे आपले जे देवाचे व्हिडिओज असतात तर ते व्हिडिओज आहेत. तर वेगवेगळा कॉन्टेंट मी पहिला क्रिएट केला, थोडंसं चेक केलं आणि मग माझी एक व्हिडिओ व्हायरल गेली जी की 3 लाख व्ह्यूज क्रॉस झाले. आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की माझ्या चॅनलचा जो कॉन्टेंट आहे किंवा माझ्या चॅनलचा जो ऑडियन्स आहे तर तो असा बिल्ड झालेला आहे की ज्यांना वर्क फ्रॉम होम थ्रू काहीतरी काम करायचं आहे, सेम मी जसं करते त्या पद्धतीने. आणि नक्कीच जर मी या फील्डमधले व्हिडिओज बनवायला चालू केले, वर्क फ्रॉम होम, हाऊसवाईफ, स्टुडंट्स किंवा वर्किंग प्रोफेशनल्ससाठी जर मी फायनान्शियल रिलेटेड, हाऊ टू मेक मनी फ्रॉम होम, तर अशा जर काही गोष्टी मी चालू केल्यात तर नक्कीच मला याच्या थ्रू जास्तीत जास्त व्ह्यूज जे आहेत ते मिळणार आहे. आता हे जे गोष्टी मला समजल्या तर या माझ्या एक्सपिरियन्स थ्रू समजल्या आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या चॅनलच्या हिस्ट्री थ्रू किंवा तुमच्या एक्सपिरियन्स थ्रू तुम्हाला या गोष्टी समजू शकतात. तर तुम्ही बेसिकली एखादा निश निवडलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओज अपलोड करताय, तर अपलोड केल्यानंतर कालांतराने काही दिवसांनी तुमच्या युट्यूबचे जे अनालिटिक्स आहेत ना तर ते तयार होतात. फॉर एक्झाम्पल तुमचं सबस्क्रायबर किती आहेत, कोण आहेत, तर हे सुद्धा युट्यूब सगळं कॅल्क्युलेट करतंय. त्यानंतर तुमच्या सबस्क्रायबरचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, तुमचे सबस्क्रायबर जास्तीत जास्त व्हिडिओ कुठल्या टॉपिकचे बघतायत, तर इतक्या बेसिक डिटेल्स म्हणजे युट्यूबच तुम्हाला सजेस्ट करते की हे व्हिडिओज बनवा. फॉर एक्झाम्पल मी आता जे काही व्हिडिओज बनवते माझ्या चॅनलवरती तर ते सगळे मी जे काय व्हेरी हाय इंटरेस्टला असतात सबस्क्रायबरच्या वॉच लिस्टला तर त्याच्या अकॉर्डिंगली बनवते. त्यामुळे काय होतं की आपले व्ह्यूज जे असतात ते वाढण्याचे चान्सेस जे असतील तर ते जास्त असतात. त्यामुळे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन हे अनालिटिक्स कसे बघायचे, कुठून बघायचे, कशा पद्धतीने ही जी प्रोसेस आहे तर ती करायची, ट्रेंड्स कसे बघायचे, कसे ते स्टडी करायचे, त्या अकॉर्डिंगली आपली जी स्ट्रॅटेजी आहे तर ती काय असली पाहिजे चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होण्यासाठी. कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आपल्याला 4000 तास लागतात आणि 1000
सबस्क्रायबर्स लागतात तुम्हाला ॲड्स थ्रू पैसे जे आहेत तर ते मिळण्यासाठी. तर डिटेलमध्ये आपण हा जो पार्ट आहे तर तो स्टडी करणार आहे. आता मी सांगते तुम्हाला सिलेबस आपला काय काय असणार आहे. तर सिलेबस जसा मी सांगितला अगदी मेल आय डी कसा क्रिएट करायचा तिथपासून चालू होतं, यूट्यूबचा अकाउंट कसा क्रिएट करायचा, तुमचे निश कसे सिलेक्ट करायचे त्याच्यासाठी आपण ChatGPT AI टूल जो आहे तर तो यूज केलेला आहे. त्यानंतर तुमचे स्क्रिप्ट्स कसे बनवायचे, तुम्हाला डिस्क्रिप्शन कसं द्यायचं आहे, हॅशटॅग्स कोणते वापरायचे, तर ह्या भरपूर गोष्टी आहेत तर त्या आपण या कोर्समध्ये तुम्हाला इन्क्लूड केलेल्या आहेत. त्यानंतर तुमचा व्हिडिओ एडिटिंग जो पार्ट आहे, जे काय व्हिडिओ एडिटिंगचा पार्ट आहे, तर व्हिडिओज तुमच्या कशा पद्धतीने एडिट करायचे मोबाईल थ्रू, तर ते पार्ट डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग व्हिडिओज कसे एडिट करायचे आणि शॉर्ट व्हिडिओज असतील तर ते कसे एडिट करायचे तर ते पण डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे एखाद्या चॅनलला ग्रो होण्यासाठी लागणारा तो म्हणजे तुमचा थंबनेल. तर तुमचा थंबनेल कशा पद्धतीने डिझाईन करायचा तर ते पण कॅनवाचे ट्युटोरियल्स जे आहेत फोनवरून जे आहेत तर ते तुम्हाला डिटेलमध्ये दिलेले आहेत. कुठलाही तुमचा चॅनल असेल, जसं की व्लॉगिंग चॅनल असेल किंवा एज्युकेशनल चॅनल असेल, व्लॉगिंग चॅनलचे थंबनेल्स वेगळ्या पद्धतीचे असतात आणि एज्युकेशनल चॅनलचे थंबनेल्स जे असतील तर ते वेगळ्या पद्धतीचे असतात. तर ते कशा प्रकारे डिझाईन करायचे तर ते डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं जाणार आहे. सो दॅट तुमचं चॅनल अगदी झिरोपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण बिल्ड करणार आहे पहिला, आणि त्याच्यानंतर जी तुमची ग्रोथची स्ट्रॅटजी आहे तर ती आपण ऑटोमॅटिकली त्याच्यावरती अप्लाय करणार आहे. आणि लास्ट पार्ट जो आहे तर तो तुमचा चॅनल मॉनिटाईज कसा करायचा तर ते डिटेलमध्ये सांगितलं जाणार आहे की बँक अकाउंट्स कसे लिंक करायचे, कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत, व्हेरीफाय कसं करायचं तुमचं चॅनल. आता व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी चॅनल मॉनिटाईज होण्याची गरज नाही आहे. व्हेरिफिकेशन अगदी तुम्ही 2-3 दिवसांपासून म्हणजे जसं तुम्हाला यूट्यूबचे अनालिटिक्स समजायला लागतील तर तेव्हा तुम्ही व्हेरिफिकेशन जे आहे ते करून घेऊ शकता. तुमचं पर्सनल आयडेंटिटी कार्ड असेल किंवा व्हिडिओ व्हेरिफिकेशन थ्रू असेल तर ते करून घेऊ शकता. तर ते पण कसं करायचं तर ते पण तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. कारण व्हेरिफिकेशन केलं की भरपूर टूल्स जे असतील तर ते तुमच्यासाठी अवेलेबल होतात, त्यामुळे ती पण प्रोसेस खूप जास्त महत्त्वाची आहे. ठीक आहे, तर हे सगळे पार्ट्स तुम्हाला डिटेलमध्ये शिकायला मिळणार आहेत. सोबतच तुम्हाला हे जे आहेत आपले ॲनिमेटेड व्हिडिओज जे असतील कॅनवामधले तर ते कशा प्रकारे बनवायचे तर तुमचे भरपूर जास्त रिक्वायरमेंट होते, डिमांड होते की हे व्हिडिओज कशा पद्धतीने बनवायचे एज्युकेशनलचा. तर तो एक पार्ट मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे सो दॅट तुम्ही एज्युकेशनलच असेल किंवा इतर कोणतेही व्हिडिओज असतील तर ते याच्या थ्रू तुम्ही जनरेट करू शकता, क्रिएट करू शकता. तर हा आपला सिलेबस असणार आहे. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की सगळे लेक्चर्स अटेंड करा. ॲटलिस्ट लाईव्ह लेक्चर्स अटेंड करता नाही आले तर रेकॉर्डिंग्स बघा. ॲज इट इज लाईव्हचेच रेकॉर्डिंग्स तुम्हाला जे आहेत ते प्रोव्हाइड केले जाणार आहेत. जे काही असाइनमेंट्स तुमचे असतात तर ते डेली करून बघा. फॉर एक्झाम्पल आज मी जीमेल आय डी क्रिएट करायला सांगितलं, तर जर तुम्हाला करायचं असेल तर जर तुम्हाला नसेल करायचं तर मेल आय डी क्रिएट करू नका. जर करायचं असेल तर जीमेल आय डी आजच्या आज जी काही प्रोसेस आहे तो जो व्हिडिओ आता तो पॉज करा आणि तुमचा मेल आय डी असेल तर तो क्रिएट करा. त्यानंतर मी तुम्हाला आज सांगितलं की ChatGPT कसा वापरायचा तुमच्या निशच्या सिलेक्शनसाठी. तर ChatGPT कसा वापरायचा तर ते चेक करायचं आणि तो जो व्हिडिओ आहे तर तो बघून तुम्हाला अकॉर्डिंगली सगळ्या प्रोसेस फॉलो करायच्यात. लेक्चर पॉज करायचा, नंतर जे मी रेकॉर्डिंग्स पाठवते तर ते पॉज करायचे आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमच्या फोनवरती जे काय असेल तर ते करून बघू शकताय. काही डाऊट आला तर सिम्पली व्हॉट्सअपवरती एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. मी माझा नंबर देते, अजून तुम्हाला चेकिंगसाठी कोणाला पाठवायचं आहे तर त्यांचा नंबर मी तुम्हाला व्हॉट्सअप करते. तर त्यांना तुम्हाला सिम्पली व्हॉट्सअप करायचं आहे. तुमचे जे काही डाऊट्स असतील कॉल करू नका, व्हॉट्सअप करा तुमचे जे काही डाऊट्स असतील ते, आणि ऑडिओ मेसेज पाठवा की काय प्रॉब्लेम आलेला आहे, सो दॅट तुमचा स्क्रीनशॉट बघितल्यानंतर जे काय असेल तर ते लक्षात येणार आहे. तर हा आपला ओव्हरऑल ही जर्नी आहे. तर त्याचे हे सगळे आपले बेसिक हे असणार आहेत, ब्लॉग्स असणार आहेत, कशा पद्धतीने आपण आपला कोर्स जो आहे तर तो चालू करणार आहे आणि कशा पद्धतीने आपण तो एंड करणार आहे. अगदी चॅनल क्रिएट कसा करायचा तिथपासून चॅनल तुमचा मॉनिटाईज कसा करायचा तिथपर्यंत ही जी प्रोसेस आहे तर ती मी एक्सप्लेन करणार आहे. आशा आहे की तुम्ही त्याच इंटरेस्टने, तुम्ही त्याच इंथुझियाझमने हे जे चॅनल आहे तर ते क्रिएट करणार आहात. आणि यूट्यूब चॅनल चालू करायचं किंवा ते ग्रो करायचं एक छोटी जर्नी नाही आहे, जसं मी सांगितलं तर ही लॉंग टर्म जर्नी आहे. त्यामुळे कन्सिस्टन्सी आणि पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. 2 व्हिडिओजना व्ह्यूज नाही आले, 3 व्हिडिओजना व्ह्यूज नाही आले म्हणून चॅनल बंद करतो, माझं चॅनल कोणी बघत नाही आहे, तर असं याच्यामध्ये करू नका. कन्सिस्टंटली तुम्हाला या फील्डमध्ये ॲक्टिव्ह राहायचं आहे. जितकं जास्त तुम्ही याच्यामध्ये ॲक्टिव्ह असाल, जितकं जास्त यूट्यूबवरती तुमच्या ॲक्टिव्हिटीज असतील तर तितकं जास्त यूट्यूब तुम्हाला काय करते, बूस्ट करते किंवा प्रमोट करते. यूट्यूबचे भरपूर फीचर्स आहेत. यूट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ पोस्ट करू शकताय, शॉर्ट्स पोस्ट करू शकताय, कम्युनिटीला तुम्ही भरपूर एंगेजिंग कॉन्टेंट जो असेल तर तो शेअर करू शकताय. तर असे भरपूर म्हणजे कम्युनिटीला अगदी पोस्ट किंवा तुमची जुनी एखादी व्हिडिओ असेल तर ती पोल्स तुम्ही वेगवेगळे, त्यानंतर तुमच्या ऑडियन्सचे जे काही सजेशन्स असतील तर ते ऑडियन्स थ्रू घेऊ शकताय आणि एक एंगेजिंग रिलेशन तुमचं आणि तुमच्या ऑडियन्सचं किंवा सबस्क्रायबर्स जे असेल तर ते बिल्ड करू शकताय. तर हे सगळे जे पार्ट्स आहेत
तर ते कसे वापरायचे, कशा पद्धतीने आपलं चॅनल ग्रो करायचं, तर डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहोत. तर लेक्चर्स, काही लेक्चर्स तुम्हाला कम्प्युटरच्या स्क्रीनवरून दिसतील, काही लेक्चर्स मोबाईलच्या स्क्रीनवरून दिसतील. तर सिम्पली लेक्चर्स बघताना तुम्हाला तुमची जी स्क्रीन आहे जर हॉरिझॉन्टल असेल तर हॉरिझॉन्टलच करायची, आणि जर काही व्हर्टिकल म्हणजे मोबाईलमधलं काहीतरी मी सांगते तर स्क्रीन तुमची जी आहे तर ती व्हर्टिकल उभी करायची, आणि ही जी स्क्रीन आहे तर ती सिम्पली तुम्ही झूम करू शकताय, झूम आउट करू शकता. ठीक आहे, झूम इन आणि झूम आउट करू शकता. त्यामुळे मोबाईलचे रेकॉर्डिंग्स जे काय असतील तर ते बघताना मोबाईल जर मी डिस्प्ले करते तुम्हाला स्क्रीनवरती, तर मोबाईल बघताना सिम्पली तुम्हाला स्क्रीन व्हर्टिकल ठेवायची आहे. कम्प्युटर, लॅपटॉप किंवा अशा टाईपचे व्हिडिओज असतील तर स्क्रीन तुम्हाला हॉरिझॉन्टल ठेवायची आहे. आवाज ब्रेक होतोय, स्क्रीन दिसत नाहीये, तर मीटिंग लेफ्ट करायची आणि पुन्हा जॉईन करायची. काहीतरी इंटरनेटचा ग्लिच असू शकतोय, त्यामुळे जर आवाज दिसत नाही आहे, आवाज येत नाही आहे किंवा स्क्रीन दिसत नाही, एंडचा बटन आहे, मीटिंग एंड करायची आणि पुन्हा मीटिंग जॉईन करायची. लिंक जी आहे तर ती रेग्युलरली आफ्टरनूनला वेगळी असणार आहे आणि इव्हनिंगला रात्रीची जी लिंक आहे तर ती वेगळी असणार आहे. 2 वेगवेगळ्या लिंक्स आणि रोज वेगवेगळ्या लिंक्स, नवीन लिंक्स तुम्हाला येणार आहेत. लेक्चर झाल्यानंतर, दुपारचा लेक्चर झाल्यानंतर लगेचच तुम्हाला रेकॉर्डिंग जी आहे तर ती शेअर केली जाणार आहे, आणि त्यानंतर आपलं रात्रीचं लेक्चर. ठीक आहे, दुपारीच तुम्हाला लिंक्स ज्या असतील तुमच्या रेकॉर्डिंग्सच्या तर त्या अवेलेबल करून दिल्या जातात, त्यामुळे त्या तुम्ही चेक करू शकता. कोणती लिंक नसेल तर तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज करा कोणता पार्ट तुमच्याकडे मिसिंग आहे, तर त्या अकॉर्डिंगली तुम्हाला रेकॉर्डिंग्स जे असतील तर ते पुन्हा शेअर केले जाणार आहेत. ठीक आहे, तर तुमचे जे काय काय डाऊट्स असतील, जास्तीत जास्त डाऊट्स येण्यासाठी जे प्रोसेस मी सांगते तर त्या ॲज इट इज फॉलो करा आणि त्या अकॉर्डिंगली तुमच्या फोनमध्ये ते सगळे करून बघा. ओके, तर बघूयात की प्रोसेस चालू करूयात. आपला आजचा पार्ट जो आहे तर बेसिक काही पार्ट्स मी तुम्हाला सांगणार आहे, तर ते डिटेलमध्ये आपण आता चालू करूयात. हॅलो, तर आज आपण बघणार आहोत की ChatGPT कसा यूज करायचा आपला चॅनलचा कॅटेगरी किंवा कंटेंट जो आहे तर तो चूज करण्यासाठी. तर बऱ्याच जणांचे कंटेंट किंवा बऱ्याच जणांचे निश जे आहे तर ते ठरलेले असतात. तुम्ही कोणत्या व्हिडिओज बनवणार आहात तर ते ठरलेलं असतं. तर बऱ्याच जणांचं टॉपिक्स जे असतील तर ते ठरलेले नसतात आणि त्यासाठी बराच कन्फ्युजन होतं. तर इथे तुम्ही सिम्पली ChatGPT जो आहे तर तो यूज करू शकता. तुमच्या फोनमधला कुठलाही ब्राउझर, मी क्रोम यूज केला, गुगलवरती सिम्पली तुम्हाला सर्च करायचं आहे ChatGPT. ठीक आहे, ChatGPT ते मला वरती ओपन होतं, सिम्पली मी क्लिक करते ChatGPT. ठीक आहे, तर ChatGPT ओपन केल्यानंतर मला इथे खाली एक बॉक्स येतोय की मेसेज ChatGPT. तुमचे जे काही प्रश्न असतील कंटेंटशी रिलेटेड तर ते तुम्ही डिसाईड करू शकता किंवा इथे तुम्ही विचारू शकता, कोणत्याही भाषेमध्ये विचारू शकता. मी इथे एंटर करते फेसलेस यूट्यूब चॅनल टॉपिक्स. ठीक आहे, मी काय एंटर केले, फेसलेस यूट्यूब चॅनल टॉपिक्स. सिम्पली मी क्लिक करते, तर मला बराच कंटेंट इथं आलेला आहे. एज्युकेशनल व्हिडिओज मी करू शकते, हिस्ट्री, मॅथ्स, त्यानंतर इथे फिलॉसॉफी, फायनान्स, ॲनिमेशन, इन्फोग्राफिक्स, बराच कंटेंट दिलेला आहे. अकॉर्डिंगली जर तुमच्याकडे स्किल असेल आणि लॉंग टर्म तुमचा तो कंटेंट जो आहे तर तो तुम्ही नेऊ शकत असाल, म्हणजे भरपूर व्हिडिओज त्याचे करू शकत असाल, तर यातला कोणताही टॉपिक तुम्ही चूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे गेमिंग. गेमिंगवरती जर तुम्हाला वेगवेगळे गेम्स टेस्टिंग करायला किंवा ट्राय करायला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही गेम्सचे रिव्ह्यूज वगैरे तर ते देऊ शकता. मेडिटेशन, रिलॅक्सेशन, तर नक्कीच योगा, म्युझिक किंवा काही थेअरी तुम्हाला माहिती असेल मेडिटेशनचे रिलेटेड आणि नॉलेज असेल तुमच्याकडे तर हा टाईप जो आहे तर तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. मोटिवेशनल, सेल्फ हेल्प कंटेंट खूप इम्पॉर्टंट असतो, बराच लेडीज बघतात. तर इथे सेम नरेट पर्सनल डेव्हलपमेंट टिप्स असतील, लाईफ हॅक्स असतील, मोटिवेशनल स्पीचेस असतील तर ते तुम्ही देऊ शकताय. सिटिंग व्हिडिओज करू शकताय, फेस करणार असाल तर, नाही तर सिम्पली तुम्ही बॅकग्राऊंडला दुसरे क्लिप्स जे असतील तर ते प्ले करू शकता. टेक्निकल रिव्ह्यूज आणि ट्युटोरियल्स, कोणते नवीन गॅजेट्स वगैरे जर तुम्ही घेतले असतील किंवा ॲमेझॉन, मिशोवरून काही प्रोडक्ट्स तुम्ही घेत असाल कंटिन्युअसली तर ते तुम्ही करू शकता. इथे त्याचे रिव्ह्यूज देऊ शकता, सोबतच त्याची लिंकसुद्धा तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे कुकिंग आणि रेसिपी चॅनल. तर नक्कीच बऱ्याच लेडीज आहेत किंवा बरेच आता आपल्या क्लासमधले सुद्धा ऑडियन्स आहे, स्टुडंट्स आहेत ज्यांचा जो टॉपिक आहे तर तो आहे कुकिंग अँड रेसिपीज. तर नक्कीच तुमचे रेसिपी चॅनल ओपन करू शकता. फक्त इथे एकच लक्षात ठेवायचं की रेसिपी चॅनल भरपूर आहेत, प्रत्येक चॅनल, ठीक आहे, रेसिपीजचे भरपूर आहेत, एज्युकेशनचे भरपूर आहेत, पण तुमचा चॅनल युनिक कसा असणार आहे. ठीक आहे, तुम्ही जे रेकॉर्डिंग करताय तर ते युनिक कसं असणार आहे, तुमची स्टोरी टेलिंग युनिक कशी असणार आहे, तर तिकडे तुम्हाला थोडंसं लक्ष द्यायचे. तुमची जी स्क्रिप्ट आहे तर ती युनिक असली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट ॲनिमेशन, स्टोरी टेलिंग,
छोट्या लहान मुलांसाठी किड्ससाठी काही कंटेंट बनवायचं आहे, वेगवेगळ्या स्टोरीज असतात, हिस्टॉरिकल इव्हेंट्सबद्दल काही इन्फॉर्मेशन असेल त्या अकॉर्डिंगली करू शकता. फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट बऱ्याच ठिकाणी जर तुम्हाला नॉलेज असेल तर बऱ्याच ठिकाणी हा कंटेंट यूज केला जातो, कन्झ्युम केला जातो. तर बजेटिंगविषयी, ठीक आहे, तुमचं मंथली बजेट कसं फिक्स करायचं तर त्याच्याविषयी तुम्ही काही टिप्स ट्रिक्स असतील, इन्व्हेस्टमेंट असेल, गोल्ड इन्व्हेस्टमेंट असेल, सेविंग्स असतील, SIPs असतील, तर तुमचं जे काही माहिती तुम्हाला माहिती आहे तर ती तुम्ही सिम्पली प्रोव्हाइड करू शकता तुमच्या चॅनल थ्रू. मिस्ट्री आणि ट्रू क्राईम्स, आता हा पण चॅनल बराच चालतो आहे. फॉर एक्झाम्पल सध्या मी काही तुम्हाला चॅनल्स दाखवते, जसं की बोलबिडू असेल तर सध्या जे काही लेटेस्ट क्राईम्स झालेले आहेत तर ते कवर करतात. त्यांची जी काही स्टोरी असेल तर ती पूर्ण स्टोरी टेलिंगमध्ये एक्सप्लेन करतात की कशाप्रकारे तो जो इव्हेंट आहे तर तो घडलेला आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये सेम तुम्ही यूज करू शकता. किंवा काही जुने केसेस असतील, ठीक आहे, पेंडिंग केसेस असतील, त्याच्यामध्ये काही मिस्ट्री असेल तर ती एक्सप्लेन करतात. बरेच लोक बघतात, अगदी लाखामध्ये व्ह्यूज असतात. टॉप 10 जसं की सांगितलं, टॉप 10 लिस्टमध्ये फॅक्ट्स चॅनल असेल, त्याच्यामध्ये इथे त्यांनी काही कंटेंट दिलं आहे. टॉप 10 मूवीज असतील, टॉप 10 स्पोर्ट्स असतील, हिस्ट्री असेल, तर हे लोकांना जास्त एंगेजिंग राहतं, अट्रॅक्टिव्ह राहतं. त्यामुळे टॉप 10चा कंटेंट तुम्ही यूज करू शकता. म्हणजे प्रत्येक गोष्टीतल्या टॉप 10 गोष्टी तुम्हाला सांगायच्यात, पण तिथे तुम्हाला लॉंग टर्म व्हिडिओज करता येणार आहेत का, तिथे थोडं लक्ष द्या. हेल्थ अँड फिटनेस रिलेटेड काही फिटनेस टिप्स असतील ते तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. वेट लॉस असेल, वेट गेन असेल, काही डाएटचे टिप्स असतील तर ते इथे तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. बुक्स समरीज अँड रिव्ह्यूज, बऱ्याच लोकांना बुक्स वाचायला आवडतात, बऱ्याच लोकांना बुक्स फक्त ऐकायला आवडतात. त्यामुळे त्या लोकांसाठी तुम्ही जे बुक्स रीड केलेले आहेत, तुम्हाला जर पुस्तकं वाचायची आवड असेल तर त्या बुक्समध्ये काय लिहिलेलं आहे तर शॉर्ट समरी जे आहे तर त्या बुकमधली तुम्ही शेअर करू शकताय. तुमचे रिव्ह्यूज जे असतील तर ते सांगू शकता. DIY आणि क्राफ्ट ट्युटोरियल बरेच लेडीज बघतात, बराच ऑडियन्स बघतो, मी लेडीज नाही सांगत, बराच ऑडियन्स बघतो. त्याच्यामध्ये तुम्ही होम इम्प्रूव्हमेंटसाठी काही ट्युटोरियल्स असतील, क्राफ्टशी रिलेटेड काय असतील तर ते त्याच्यामध्ये कवर करू शकता. लँग्वेज लर्निंग सध्या इम्पॉर्टंट आहे. एज्युकेशनल व्हिडिओज बरेच लोक बघतात. जर तुम्हाला कोणती दुसरी लँग्वेज येत असेल, इंग्लिश लँग्वेज येत असेल तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही जो कंटेंट आहे तर तो डिसाईड करू शकता. मग ते इथे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे की लँग्वेज वगैरे शिकवण्यासाठी टेक्स्ट असेल, ऑडिओ असेल तर इफेक्टिवली यूज करा. त्यानंतर न्यूज आणि कमेंटेटरी न्यूज असतील तर ते तुम्ही चॅनल ओपन करू शकता. तर हे 15 ऑलरेडी दिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही हवा असेल तर सिम्पली मोर म्हणून सर्च करा. बराच कंटेंट तुम्हाला अजून येईल इथे. जर याच्या थ्रू सुद्धा तुम्हाला काही मिळत नसतील ऑप्शन्स तर इथे बराच अजून कंटेंट आलेला आहे. सिम्पली मी मोर म्हणून क्लिक केलं आहे. तर म्युझिक आणि बिट्स प्रोडक्शन, त्याच्यानंतर व्हर्च्युअल टूअर्स, ट्रॅव्हल चॅनल ओपन करू शकता. नेचर, वाईल्ड लाईफ, गार्डनिंग करू शकताय. स्टडी सेशन्स, डिजिटल आर्ट, स्पीड पेंटिंग, पेट केअर, ॲनिमल टाईप्स असतील, प्रोग्रामिंग असेल, हॉरर नरेटिव्स असतील, ग्रीन लिव्हिंग अँड सस्टेनेबिलिटी असेल, इको फ्रेंडली लिव्हिंगवरती तुम्ही फोकस करू शकता. बराच कंटेंट आहे बॉटमपर्यंत. ॲस्ट्रोलॉजी आहे, अनबॉक्सिंगचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही बनवू शकताय. व्हर्च्युअल गार्डनिंग, बरेच गार्डनिंगचे चॅनल्स आहेत, मी काही चॅनल्स रेकमेंड करेन तर ते तुम्ही चेकआउट करू शकता. स्पेस नसतानासुद्धा अगदी टेरेसवरती किंवा घराच्या बाल्कनीवरती कशाप्रकारे एक छान गार्डन बनवता येतं तर त्याचेसुद्धा बरेच व्हिडिओज जे आहेत किंवा चॅनल्स जे आहेत तर ते ग्रो झालेले आहेत. लाईफ इन डिफरंट कंट्रीज, जर ट्रॅव्हलचा आवड असेल. मेंटल हेल्थ अवेअरनेस खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे सेल्फ केअरसाठी, अकॉर्डिंगली घेऊ शकता. अजून जास्त हवे असतील तर सिम्पली मोर करू शकता. तर अशा प्रकारे तुमचा जो कंटेंट आहे किंवा तुमचे जे टॉपिक्स आहेत तर ते तुम्ही इथे डिसाईड करू शकताय. तर मी आहे माझ्या यूट्यूबच्या अकाउंटवरती, जसं आपण रेग्युलर यूट्यूब ओपन करतो तर सेम यूट्यूबच्या अकाउंटवरती आहे. इथे कॉर्नरला तुम्हाला तुमचं जे प्रोफाईल आहे तर ते डिस्प्ले होतं. तर सिम्पली मी प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बरेच ऑप्शन्स येतात. तर व्ह्यू चॅनलमध्ये गेला तर तुम्हाला तुमचं चॅनल दिसतं स्वतःचं, ठीक आहे. व्ह्यू चॅनलमध्ये जर गेलात तर तुमचं स्वतःचं चॅनल तुम्हाला दिसतं. मी बॅक करते. मला आता सध्या यूट्यूबचं एक नवीन अकाउंट जे आहे ते क्रिएट करायचं आहे. त्याच्यासाठी मला नवीन जीमेल ID जो आहे तर तो क्रिएट करायचा. सगळ्यात पहिला मी इथे स्विच अकाउंटचा एक ऑप्शन मला मिळतो आहे. काय ऑप्शन आहे? स्विच अकाउंट. सिम्पली मी स्विच अकाउंटवरती क्लिक करते. तर तुमच्या फोनवरती तुम्ही मल्टिपल यूट्यूब अकाउंट्स जे आहेत तर ते ओपन करू शकता आणि ते रनसुद्धा करू शकता, ठीक आहे. हा पण एक चॅनल आहे.
इथे हा पण एक चॅनल आहे. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे अकाउंट्स इथे ओपन करू शकता. तर इथे तुम्हाला वरती सगळ्यात पहिला प्लसचा एक सिम्बॉल दिसतो, म्हणजेच नवीन अकाउंट तुम्ही इथं ॲड करू शकता. तर सिम्पली मी प्लसवरती क्लिक करते. प्लसवरती क्लिक केल्यानंतर फक्त तुमचा डिव्हाइस जो आहे तर व्हेरिफिकेशन यूज करणार आहे, कारण तुम्ही एक नवीन अकाउंट इथे ॲड करणार आहात त्याच्यासाठी. तर इथे मी ओपन केलं. तर इथे मला आता माझ्याकडे अकाउंट नाही आहे, मला अकाउंट क्रिएट करायचं, नवीन अकाउंट क्रिएट करायचं. तर त्यासाठी सगळ्यात पहिला मला इथे क्रिएट अकाउंटचा जो ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करावं लागेल. तर सिम्पली क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं. तर दोन ऑप्शन्स येतात, एक तर तुम्हाला अकाउंट तुमच्या पर्सनल यूजसाठी क्रिएट करायचं आहे, की दुसरं ऑप्शन आहे फॉर वर्क ऑर माय बिझनेस, तर तुमच्या कामासाठी करायचं आहे. तर मी सजेस्ट करते की पर्सनल यूजसाठी करा, जर तुम्ही डेली व्लॉगिंगचं किंवा पर्सनल तुमच्यासाठी यूट्यूब अकाउंट क्रिएट करणार आहात तर. आणि जर तुम्ही काहीतरी बिझनेस लेवलला काम करणार आहात तर तुम्ही फॉर बिझनेसचा जो ऑप्शन आहे तर तो सिलेक्ट करू शकता. तर इथं तुम्हाला क्रिएट अकाउंट, द अकाउंट क्रिएट करताना तुमचं जे काही नाव आहे तर ते तुम्हाला एंटर करायला लागणार आहे. फर्स्ट नेममध्ये तुमचं पहिलं जे काय नाव आहे ते एंटर करायचं आणि तुमचं सरनेम ऑप्शनल आहे पण मी ॲड करते. ठीक आहे. त्यानंतर इथं नेक्स्टचं ऑप्शन आहे खाली, मी नेक्स्ट करते. तर इथे मला माझी बेसिक इन्फॉर्मेशन विचारते. फॉर एक्झाम्पल आपली बर्थ डेट ॲड करायची आहे, डेट असणार आहे आपली, आपला मंथ, बर्थ डेट आणि आपला इयर, तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे जेंडर, जर तुम्ही मेल असाल तर मेल, फिमेल असाल तर फिमेल, मी ॲड करते फिमेल. ठीक आहे. त्यानंतर मला इथं नेक्स्टचा ऑप्शन येतो. तर त्यानंतर मला इथं ऑप्शन येतो आहे की तुमचं युजर आय डी चूज करा, म्हणजे जे काही तुम्ही नाव चूज करणार आहात तुमच्या मेल आय डीला तर ते चूज करा. तर इथे मला काही सजेशन्स आलेले आहेत, पिक अ जीमेल ॲड्रेस ऑर क्रिएट ओर ओन, तुम्ही क्रिएट पण करू शकता किंवा यातला एखादा कोणता घेऊ पण शकता. तर इथे मला सगळ्यात पहिला आला आहे bhatt64@gmail.com. सेकंड ऑप्शन मला आलेला आहे kshitijabhat099@gmail.com. आणि इथे मला तिसरं ऑप्शन आलेलं आहे क्रिएट युअर ओन जीमेल ॲड्रेस, म्हणजे तुमचं स्वतःचं कस्टमाइज करू शकता. तर मी क्रिएट युअर ओनवरती क्लिक करते आणि मी इथे एंटर करते kshitijabhat_vlogs@gmail.com. तर हे एकदा चेक करूयात अवेलेबल आहे का. मी नेक्स्टवरती क्लिक करते. तर ठीक आहे, अवेलेबल आहे. आता तुमचं जीमेल आय डीचा जो काही पासवर्ड असणार आहे तर तो तुम्हाला इथे सेट करायचा आहे. इथे तुम्हाला तुमच्या जीमेल आय डीचा इथे तुम्हाला तुमच्या जीमेल आय डीचा जो पासवर्ड आहे, नवीन पासवर्ड तुम्हाला इथे सेट करायचा आहे. तर हा पासवर्ड कंपल्सरी तुम्हाला कुठेतरी नोट करून ठेवायचा आहे, कारण तुमच्या जीमेल आय डी तुमच्या यूट्यूबला कनेक्ट असणार आहे. त्यामुळे तुम्हाला इन फ्युचर बऱ्याच ठिकाणी हा जो पासवर्ड आहे तर तो विचारला जाणार आहे. त्यामुळे हा जो पासवर्ड आहे तर तो केअरफुली सेट करायचा. ठीक आहे. तर इथे मी एक पासवर्ड सेट केलेला आहे. आता इथे शो पासवर्डवरती जर क्लिक केला तर तुम्ही काय लिहिलं आहे तर ते तुम्हाला दिसेल. मग तुम्ही त्याचा सिम्पली एक स्क्रीनशॉट घेऊन तो सेव्ह करू शकता. हा जो पासवर्ड तुम्ही लिहिला आहे ना तर शो पासवर्डवरती इथे टिक केलात या बॉक्समध्ये तर तुमचा जो पासवर्ड आहे तर तो तुम्हाला विजिबल होणार आहे. त्यानंतर मी येते इथं नेक्स्टवरती. तर नेक्स्टचं ऑप्शन बघूयात. इथे मला ऑप्शन विचारतं आहे की तुम्हाला हे जे आहे तर ते सेव्ह करायचं आहे का नेक्स्टवरती, म्हणजे तुमच्या डिव्हाइसवरती सेव्ह करायचं आहे. तर मी सेव्ह करणार आहे. तर हे मला टर्म्स अँड कंडिशन्स दिलेले आहेत गुगलच्या. सिम्पली मला या ॲग्री करायच्या आहेत. मी ॲग्री करते. अकाउंट आपलं क्रिएट होतं आहे. ठीक आहे. तर इथे बघू शकताय नवीन मेल आय डी आपला ॲड झालेला आहे, ज्याचं नाव आहे kshitijabhat_vlogs@gmail.com. तर चॅनलचं नाव क्षितिजा भाट आलेलं आहे. तर याला मी आता पूर्ण कस्टमाइज करू शकते. हे जे चॅनल आहे तर याला मी पूर्ण कस्टमाइज करू शकते. सिम्पली या चॅनलवरती क्लिक करा. सध्या बाय डिफॉल्ट जिथे टिक आहे ना हे चॅनल आपलं चालू आहे. सिम्पली तुम्ही या चॅनलवरती क्लिक करा. तर तुमचा नवीन चॅनल जो आहे तर तो क्रिएट झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता यूवरती जर गेलात तर इथे तुम्हाला दिसेल तुमचा नवीन चॅनल क्रिएट झालेला आहे, अकाउंट क्रिएट झालेला आहे जीमेलचा. आणि त्या थ्रू तुम्हाला आता काय करायचं आहे क्रिएट अ चॅनल, हा सेम मेल आय डी वापरून तुम्हाला तुमचं जे चॅनल आहे तर ते क्रिएट करायचं आहे. ठीक आहे. होम पेजला आलात तर इथे तुम्ही इझिली विदाऊट चॅनल क्रिएट करता काहीही सर्च करू शकता. ठीक आहे. कोणताही कंटेंट
तुम्ही इथे सर्च करू शकताय विदाऊट चॅनल क्रिएट करता. ठीक आहे. आपल्या चॅनल आपण व्हिडिओज ओपन करू शकतोय, बघू शकतो, सबस्क्राईबसुद्धा करू शकतो चॅनलला अकॉर्डिंगली. ठीक आहे. इथे सबस्क्राईबचं ऑप्शन आहे, मी सबस्क्राईब करते. मी सबस्क्राईब करू शकते. मला चॅनल क्रिएट करण्याची अजून गरज नाही आहे. मी फक्त मेल आय डीवरती यूट्यूब माझा जो आहे तो ओपन केलेला आहे. तर यूट्यूब अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला इथे क्रिएट अ चॅनलचा जो पार्ट आहे तर तो डिटेलमध्ये बघायला लागणार आहे. तर आत्तापर्यंत आपण बघितलं की एक नवीन जीमेल आय डी कसा ओपन करायचा आपल्या मोबाईलवरती किंवा आपल्या डिव्हाइसवरती, आणि सिम्पली त्या थ्रू आपलं जे यूट्यूब अकाउंट आहे तर ते कसं ओपन करायचं.